मारवाडी युवा मंच नाशिक उदय या संस्थेतर्फे नाशिकमध्ये पंडित कॉलनीत आज रॅपिड चेस टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेचा आता अंतिम आणि 5वा राऊंड चालू आहे. ही स्पर्धा अंडर-7, अंडर-9, अंडर-11, अंडर-13 या 4 एज ग्रुपमध्ये खेळवण्यात येते आहे. अतिशय लहान लहान मुलं या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. आपण जर या ठिकाणी बघाल तर लहान मुलं अतिशय कॉन्सन्ट्रेशनने इथे खेळत आहेत आणि चेसची खरी हीच मजा आहे. करिअर म्हणून फार थोड्या लोकांना चेसमध्ये संधी मिळते, पण आपल्या आयुष्यात चेसचे अनेक फायदे आहेत. विद्यार्थी जीवनापासून तर आपलं आयुष्य जगत असताना प्रत्येकाला चेसमधल्या टॅक्टिक्स उपयोगात पडतात. त्याच्याने पेशन्स वाढतात, स्ट्रॅटेजिकल ॲबिलिटी वाढते आणि युद्धकलेत फील्डवरच्या युद्धकलेतसुद्धा तो निपुण होऊ शकतो. असे अनेक चेसचे फायदे आहेत आणि आपल्या बुद्धीच्या विकासासाठी, मेंदूच्या विकासासाठी तर त्याचा एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अशा ह्या स्पर्धा खूपच उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे. शेवटचा राऊंड चालू आहे आणि प्रत्येकजण जिंकण्याच्या ईर्षेने या ठिकाणी खेळतो आहे. थोड्याच वेळात याचा बक्षीस समारंभ देखील होईल. नाशिकमध्ये एक चांगलं चेस कल्चर या ठिकाणी डेव्हलप होतं आहे आणि हे असंच वाढत जाईल. नाशिकमध्ये साधारण 1000 ते 1200 मुलं मुली यावेळेस चेस प्लेयर्स आहेत. खूप चांगलं एक वातावरण तयार झालेलं आहे आणि नाशिकसारख्या फास्ट ग्रोईंग शहरात हे भविष्यात देखील वाढत जाईल. अनेक संस्था याच्यासाठी पुढाकार घेऊन स्पर्धा भरवत आहेत. त्यातलेच एक मारवाडी युवा मंच नाशिक उदय यांनी ही स्पर्धा भरवलेली आहे आणि चांगले बक्षिसं आणि ट्रॉफीज देखील त्यांनी ठेवलेले आहेत. या स्पर्धेसाठी आत्ताच नगरसेवक प्रवीण जाधव यांनीसुद्धा या ठिकाणी भेट देऊन 5व्या राऊंडचं उद्घाटन केलं आणि नाशिककर म्हणून आपल्या सर्वांची खरं तर ही जबाबदारी की नाशिकला स्मार्ट बनवताना, किंबहुना नाशिक स्मार्ट बनवण्यासाठी केंद्र सरकारने नाशिकला स्मार्ट सिटी म्हणून घोषित केलेलंच आहे आणि त्याच्यात निश्चितपणे या बुद्धिबळासारख्या खेळाचा हातभार लागणार आहे. अगदी छोटे छोटे मुलं खूपच सुंदरपणे खेळतात आणि सुंदरपणे गेम खेळत आहेत. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सुधीर पगार, सुधीर विजन यूट्यूब चॅनलसाठी.